सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा अशा पद्धतीचं राजकारण बंद झालं पाहिजे। रामदास कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। सहयोग निवासस्थानी पवार कुटुंबियांची बैठकीला शरद पवार, युगेंद्र पवार उपस्थित होते। दादांच्या निधनानंतर सांत्वन भेटीचा आज शेवटचा दिवस, संपूर्ण परिवार एकत्रित उपस्थित राहणार। शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार। 2 एप्रिलला पार्थ पवार की शरद पवार राज्यसभेवर जाणार याकडे लक्ष, तर मवियामध्ये पवारांना निवडून आणण्याची ताकद, राऊतांचं भाष्य। पुणे सीआयडीकडून विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू। अजितदादांचे ओएसडी अनिल ढिकलेंचाही जबाब नोंदवला जाणार। याआधी दादांचे खासगी सचिव अविनाश सोलवटांचा जबाब नोंदवला। अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता हे तपासलं पाहिजे। घटनेचा तपास सार्वजनिक करा, बजरंग सोनावणेंची मागणी। तर विमान जमिनीला टच होण्याआधीच स्फोट झाला, सोनावणेंकडून शंका व्यक्त। दादांच्या विमान अपघाताची चौकशी जलद गतीने सुरू। चौकशीत काही आढळल्यास सरकार कारवाई करेल, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। दादांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे, नाना पटोलेंची मागणी। तर पवार मोठे नेते ते काय निर्णय घेतील ते त्यांचा प्रश्न। विलिनीकरणाच्या चर्चांवर पटोलेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात क्लीन चिट देऊ नये, अपघाताची सखोल चौकशी व्हावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। तर चौकशी सुरू आहे, क्लीन चिट मिळण्याचा प्रश्नच येत नाही, पंकज भोयर यांचं उत्तर। एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव वारंवार येतंय, संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा। तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तोंड दाखवता येणार नाही, नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। मुंबई महापालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत, पवारांचे नगरसेवक अजित रावराणे महायुतीच्या गोटात सामील। मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। मुंबईत एकाच विकृत नगरसेवक पदासाठी मनसेचा ठाकरे सेनेकडे आग्रह, सूत्रांची माहिती। 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेला देण्याची मागणी, सूत्रांची माहिती। राज्यात 8 पैकी 7 महापालिकांवर भाजपचा महापौर, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, पिंपरी चिंचवड, नाशिक महापालिकेवर भाजपचा झेंडा। तर अहिल्यानगरमध्ये महापौर पदावर राष्ट्रवादीची पकड। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरून नाट्य, शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा। यावेळी शिरसाट अनुपस्थित, तर घोषणेपूर्वी एकनाथ शिंदेंचा मंत्री अतुल सावेंना फोन, सूत्रांची माहिती। अमरावतीत महापौर पदासाठी एमआयएमचा भाजपला पाठिंबा, भाजपच्या श्रीचंद तेजवानींच्या निवडीला एमआयएमनं पाठिंबा दिल्यानं चर्चांना उधाण। राज्यभरातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान, 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार। जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला। यवतमाळमध्ये जानेवारीत 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नुकसान, कर्जाचा बोजा आणि भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल। गेल्या खरीपात अतिवृष्टीनं 6 लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा, सरकारकडून मदत आणि उपाययोजनांची अपेक्षा। पिंपरीत भाजी मंडईच्या बिल्डिंगवरून उडी मारून तरुणाच्या आत्महत्या, आत्महत्येपूर्वी तरुण फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली। पत्नी सोडून गेल्यानं तरुणाच्या आत्महत्या, पुढील तपास सुरू। पंजाबच्या जालंधरमध्ये आम आदमी पार्टी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय यांची गोळ्या झाडून हत्या। आरोपींनी लकी ओबेरॉय यांच्यावर 10 गोळ्या झाडल्या, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू।